पण approach दादा असला पाहिजे. पण वाय नॉट, कारण का तो लोकांना मला नेहमी असं वाटतं की लोकांना ठरवू दे. बघ तू कितीही छान केलं, तुझ्याबद्दल वाईट बोलणारे ही लोक हो, आहेत, हो, तुझ्याबद्दल हो. चांगले. हो. तुला ऑस्कर जरी मिळाला तरी त्याच्यावर निगेटिव्ह हो, हो, कमेंट हो, येतीलच, हो. बरोबर कारण का त्यांना तू आवडतच नाहीयेस. बरोबर. मग मला असं वाटतं की जर तू सुशीला सुजित केला आफ्टर ब्रेक, तर मला असं कुठेतरी वाटत होतं अरे मग पिक्चर बघताना माझ्यासारखं ऑडियन्स, अरे ही होती मग हिने एवढं प्रमोशन का नाही केलं, असं पण होऊ शकतं हां, हां. की अरे ही होतीच ना. हां. हे- मग ते असं झालं की मंजुताई म्हणाली जे तू म्हणालीस हम्म. ना की राधा तू भाग आहेस याचा, आणि तू असं नको समजूस, मी तुला सांगतेय किंवा तू तेवढी दिसशील जे तुला आत्ता दिसणं गरजेचं आहे. सो त्याने मला त्या गोष्टी पटल्या आणि मग मी जायला लागले. सो हे तू म्हणतेस ती गोष्ट बरोबर आहे की त्या पद्धतीने ते थोडं जास्त हॅमर केलं गेलं पाहिजे. आता मला आणखीन या निमित्ताने सांगायला आवडेल की इठा जी आता हो. लक्ष्मण उतेकरांची फिल्म येते, तर त्याचा पण भाग होण्याची संधी मला मिळाली आहे. त्याच्यात मी एक भूमिका केली. ते पण असंच रोहित शेट्टीसारखं असं आलं माझ्याकडे. ऑडिशन दिलं आणि मग लुक टेस्ट झाली आणि मग सिलेक्ट झाले. पण मग तेच आहे, आता इठा येते तर त्याच्यावर मी त्या पद्धतीने आता आय विल प्रमोट माय सेल्फ प्लीज. आणि श्रद्धा कपूर सोबत आहेत सीन? श्रद्धा कपूर सोबत नाही आहे. ओके. नाही, कारण म्हणजे कसं ती जी इठाबाईंचं कॅरेक्टर विठाबाईंचं तिने केलेलं आहे, तर तसंच माझं जे कॅरेक्टर आहे ते एक इंडिव्हिज्युअल तिचा ग्रुप घेऊन आलेली असते. ओके, गॉट इट. हां, मग ते मग कॉम्पिटिशन आमच्यात होते का काय होतं, सो त्या पद्धतीने तिच्यासोबत अनफॉर्च्युनेटली नाही, पण आमची भेट झाली आणि ती फार गोड आहे. कमाल आहे फिल्म, तुम्ही नक्की बघा. अगदीच. आणि मला असं वाटतं की राधाने याचं प्रमोशन करावं, कारण का Yes. मला खूप असं वाटतं की मराठी कलाकार प्रमोशनला कमी पडतात का, तर मला असं वाटतं की हो, कारण आपण इतकं दाबून प्रमोशन केलं पाहिजे स्वतःचं, कारण मी खूप विश्वास ठेवते जे दाखवलं जातं तेच विकलं जातं. करेक्ट आहे. उद्या जर यू नेवर नो, मी खूप मोठं बोलते कधीतरी, की समजा इठाला नॅशनल अवॉर्ड मिळाला किंवा ऑस्करमध्ये Absolutely. ती गेली फिल्म, Absolutely. तेव्हा रिग्रेट नको व्हायला त्या कलाकारांना हां. की अरे तेव्हा प्रमोशन केलं असतं तर लोकांनी माझी पण दखल घेतली असती. हां, नाही बरोबर आहे, बरोबर आहे. सो मला असं वाटतं की प्रत्येक फिल्म आपण सुपरहिट होण्यासाठीच करतो, तर करेक्ट. कलाकारांनी खूप प्रमोशन करावं. येस, आणि इठाबाईची प्रमोशनची सुरुवात मी या पॉडकास्ट पासून Exactly. आणि करते. खूप तथाच तू खूप मोठं होणार आहे आणि खूप छान होणार आहे. आणि त्यासोबतच मी घेऊन आली एक रॅपिड फायर. पटकन सुरुवात करूया. ओके. जिम और योगा, योगा. फिल्म्स और सीरियल, बोथ. डे और नाइट, नाईट. माउंटेन्स और बीच, बीच. इंस्टाग्राम की FB, इंस्टाग्राम. फोटोशूट की सेल्फीज, फोटोशूट. टी और कॉफी. कॉफी. तुझ्यातली एक सवय तुला खूप आवडते, मी खरेपणाने बोलते, एक सवय अजिबात आवडत नाही, लोकांवर विश्वास ठेवते. आवडता कोस्टार, निरंजन कुलकर्णी. मराठीमधल्या या दिग्दर्शकासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. मराठीमधल्या प्रवीण तरडे. पुढील वाक्य तुला कोणाला बोलायला आवडतील? मॅन विथ अ गोल्डन हार्ट. म्हणजे इंडस्ट्रीमधलं कोणी का? काहीही, कसंही, कुठेही. रोहित शेट्टी. किती ते फोटोशूट. अरे बापरे, तशा खूप खूप ॲक्ट्रेसेस आहेत यार, खूपच आहेत. प्राजक्ता माळी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.